भरलेलं कारलं कसं करायचं ते पाहूयात आज आपण. कारली स्वच्छ धुवून घ्यायची. कारल्यामधल्या बिया काढून घ्यायच्या चमच्याने किंवा सुरीने. त्याआधी सुकं खोबरं, शेंगदाणे घ्यायचे. हे दोन्ही गोष्टी भाजून घ्यायच्या. त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि खडा मसाला घालायचा आणि हे सर्व जिन्नस सुक्यातच वाटून घ्यायचे. त्याच्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण हे वाटून मिक्स करायचं आणि तेलावर कांदा बारीक चिरलेला घालायचा. त्यामध्ये हळद मसाला घालायचा आणि तो मसाला ह्या वाटणामध्ये मिक्स करायचा. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, थोडंसं गूळ घालायचं. गरज असल्यास लिंबूचे 2-4 थेंब घालू शकता तुम्ही किंवा चिंचेचा कोळ एकदम थोडासा घालायचा. त्यामुळे काय होतं, कारलं अजिबात कडू लागत नाही. हे सर्व जिन्नस एकत्र करायचे छान ते. स्टीलच्या कुकरमध्ये तेल घ्यायचं. त्यामध्ये जिरे, हिंग, मोहरी, कढीपत्ता याची फोडणी घालायची आणि त्यामध्ये ही भरलेली कारली एक एक करून व्यवस्थित ठेवायची. पाणी अजिबात घालायचं नाही आणि कुकरचं झाकण लावायचं आणि एकदम मंद आचेवर 10 ते 15 मिनटं त्याला वाफ येऊ द्यायची. त्यामुळे ही कारली इतकी चविष्ट लागतात. कारलं भाकरीसोबतच छान लागतं. त्यामुळे मी तांदळाची किंवा ज्वारीची उकडीची भाकरी बनवते. त्यामुळे सगळ्यांनाच आवडते आणि त्याच्यासोबत ताक किंवा मठ्ठा बनवते.